सांगोला तालुक्याला देवघर धरणाचे पाणी मिळण्यासाठी अनेक जण सरकार दरबारी आणि न्यायालयात लढा देत आहेत। 2008 पासून सिंचन अधिकृतरित्या सुरू झालं आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी वाटप संस्थांची नोंदणी करून पाणी देखील मिळवलं। मात्र केवळ 2 दिवसाच्या रोटेशनमध्ये पाणी साठवायचं कसं आणि कुठं हा मोठा प्रश्न होता। त्यावर उपाय शोधला अनिरुद्ध पुजारी यांनी। 2 दिवसात त्यांनी 6 कोटी लिटर पाणी साठवून दाखवलंय। सांगोल्याचे अनिरुद्ध पुजारी हे गेली अनेक वर्ष पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते। त्यांच्या लढाईला यश आलं। देवधर धरणाचं पाणी त्यांनी मिळवलं खरं, मात्र पाण्याची पाळी केवळ 2 दिवसच मिळणार असल्याने हे पाणी अडवायचं कसं हा यक्ष प्रश्न पुजारी यांच्यासमोर होता। यावरही त्यांनी मात केली आणि कोणत्याही यंत्रसामुग्रीचा वापर न करता फक्त 2 दिवसात तळ्यात 6 कोटी लिटर पाणी साठवलं। सुरुवातीला आमच्याकडे कॅनलचं जे पाणी येतं ते फक्त 4 दिवस असतं, त्यातले 2 दिवस आमच्याकडे असतं। मग हे 2 दिवसात तेवढं 4 कोटी लिटर पाणी आम्हाला जमा करायचं होतं। 2 दिवसात घेणं अतिशय अवघड होतं, पंपिंग करून करणं। म्हणून मग पहिल्यांदा आयडिया आली की हे शेततळ बांधायचं 4 कोटी लिटरचं आणि त्याला रॅम्प करून रॅम्पवरून ते पाणी तळ्यात आणायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे असं लक्षात आलं की तो भराव खचला गेला, पाणी नाही आलं। ती रिस्क टाळण्यासाठी आम्ही आमच्या मित्र कंपनीच्या चर्चेतनं अशी गोष्ट पुढे आली की ते भराव करण्यापेक्षा हा आपण मोठा कॅनॉलच तयार करूया आणि ह्या कॅनॉलमध्ये पण पाणी साठवूया। पुजारी यांच्या पाणी वाटप संस्थेतील 270 शेतकऱ्यांनी थेट शेतीला पाणी दिलं। तर काहींनी विहिरीत पाणी सोडलं। पुजारी यांनी मात्र नैसर्गिक उतारावरील जमीन निवडून 115 मीटर लांबीचं शेततळं आणि 414 मीटर लांबीचा मोठा कालवा बनवून घेतला। तळं बनवताना खोदलेली माती काढून त्याचे 8 मीटर खोल तळं बनवलं आणि तळ्यात व कालव्यात कागद टाकून पाणी साठवण्याची व्यवस्था केली। देवधर धरणाचं पाणी येताच नैसर्गिक उताराने हे पाणी थेट पुजारी यांनी बनवलेल्या कालव्यातून तळ्यात जमा झालं। यामुळे सध्या 2 एकर क्षेत्राच्या तळ्यात 3.5 कोटी लिटर आणि 1.5 एकर मोठ्या कालव्यात 2.5 कोटी लिटर पाणी साठलं। ह्याच्यामध्ये साधारण मेन तळ्याला 2 एकर क्षेत्र गेलंय आणि कॅनॉल आणि तिथं जे तळं झालंय त्याला 1.5 एकर क्षेत्र, असं 3.5 एकर एकूण क्षेत्र गेलंय आणि साधारण आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 150 दिवस 50 एकर क्षेत्राला हे पाणी पुरेल। हे शेततळं बनवताना पुजारी कुटुंबाला कागदासाठी 23 लाख आणि खोदाईसाठी 9 लाख रुपये खर्च आला असला तरी यातून आता पुजारी यांच्या 50 एकर शेतीला ठिबकच्या सहाय्याने 150 दिवस हे पाणी पुरणार आहे। यात 15 एकर शेवगा, 25 एकर डाळिंब, 15 एकर द्राक्ष, कलिंगड आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात लावला आहे। त्यातून मिळणारा फायदा मोठा आणि दीर्घकालीन असेल असा विश्वास अनिरुद्ध पुजारी यांना आहे। उत्पन्नात वाढ होण्यापेक्षा डाळिंबाची बागच माझी यावर्षी जगत नव्हती, हे जर करत नव्हतं तर, आणि कॅनॉलचं पाण्याने भरलं जात नव्हतं तर। आता ह्याच्यावर साधारण 15 एकर शेवगा माझा होऊ शकेल। कलिंगडासारखं एक 10 एकर पीक मी लावतो, आता ते चालू आहे सध्या लागण, ते पार पडेल आणि 25 एकर डाळिंबाची बागपैकी 15 एकर माझी धरायची राहिली होती, यावर्षी धरलीच नव्हती पाणी नाही म्हणून, ती आणि राहिलेले 10 एकर धरलेली आहे त्याला पण पाणी मिळून ती पण पार पडेल। म्हणजे 50 एकर क्षेत्राला ह्याचा फायदा होईल। पिढ्यानपिढ्या दुष्काळाची सवय झालेले शेतकरी पाणी मिळण्याची शक्यता दिसताच ते अडवण्यासाठी सर्वतो प्रयत्न करतात। अशक्यप्राय वाटणाऱ्या अडचणीतून देखील ते कसा मार्ग काढतात याचंच उदाहरण अनिरुद्ध पुजारी यांनी दाखवून दिलंय। सांगोल्याहून सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।